Hello, good morning. So Bank Nifty आज 300 प्लस पॉईंट्स गॅप डाऊन ओपन झालं आहे आणि मार्केटने फर्स्ट कॅन्डलमध्ये 400 पॉईंट्सपर्यंतची आहे ती डाऊनसाईड मोमेंटम दिली आहे. आणि आपल्याकडे जो चार्ट आहे लास्ट 2 डेजपासून मार्केट जे आहे ते पूर्ण डाऊनसाईड मोमेंटम करतं आहे आणि आजही मार्केटने जे आहे ते गॅप डाऊन दिलं आहे. सो आपण ट्रेंडच्या सोबतच चालणार आहोत आणि अकॉर्डिंग टू ओपनिंगच आपला जो आहे तो ट्रेड घेण्याचा प्लॅन असतो. सो मी 53,100चा पुट बाय केला आहे. सेकंड कॅन्डललाच 1020ला आपण लगेचच जो आहे ते सेलिंग साईडचा ट्रेड घेतलेला आहे. माझं रिझन हेच आहे की मार्केटकडे जे आहे ते 2 दिवसापासून मार्केट जो आहे तो पूर्ण डाऊनसाईड मोमेंटम करतो आहे आणि आजही मार्केटने गॅप डाऊन ओपनिंग दिली आहे. मार्केटकडे जे आहे ते आपण वरच्या साईडचे जे सेलर्स आहेत त्यांना आपण टार्गेट नाही करू शकत. सो आता रिसेंट जे तयार होतील रिट्रेसमेंटनंतर ते रिसेंट एसेल आपण हंट करण्यासाठी एक डाऊनसाईडचा मोमेंटम आपण कॅप्चर करू शकतो आणि अकॉर्डिंग टू ओपनिंगच आपण नेहमी ट्रेड करण्याचा ट्राय करतो. आणि त्यामध्ये मार्केट जो आहे तो एवढा गॅप डाऊन ओपन होऊन वरच्या साईडच्या एसएलला टार्गेट नाही करू शकत, म्हणूनच मी हा खालचा ट्रेड घेतला आहे. बट मार्केटने जे आहे ते ओपन झाल्याच मार्केटने सेम जसं काल मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन वरच्या साईडची मोमेंटम द्यायला चालू केलं, तसंच सेम आज चार्ट बनवला आहे आणि त्या छोट्याशा रिट्रेसमेंटमध्ये जे आहे तो आपला एस एल हिट झाला.